नमस्कार पुणेकर, कशा आहात आपण? मी नागेश गोसावी माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज पुन्हा एकदा पुण्यामध्ये नवीन प्रोजेक्ट घेऊन तुमच्याकडे आलोय। का आलोय आणि कुठे आलोय त्याचं कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की कळेल। मी याच्या अगोदरही व्हिडिओ टाकला होता पुण्यामधला हडपसर या लोकेशनचा, पण मला बऱ्याच लोकांचे फोन आले की नागेश सर, आम्ही IT सेक्टरमध्ये कामाला आहे। आम्ही आतापर्यंत जे आमचं जे TCS असेल, महिंद्रा कंपनी असेल, आम्ही ॲसेंचरमध्ये असेल, जेवढे पण आमचे मित्र परिवार आहेत हे सगळे IT कंपनीमध्ये आहेत, जे हिंजवडी परिसरामध्ये काम करतात। तर तुम्ही हिंजवडी या तिकडे जो रावेत, बाणेर, हिंजवडी हा जो एरिया आहे हा ॲक्च्युली खूप डेव्हलप झालेला एरिया आहे आणि तिकडे जास्त मोठ्या प्रमाणात IT सेक्टरमधले लोक आहेत। तर तिथे आम्हाला काय ते प्रॉपर्टी घ्यायचे ते दाखवा। येस, तर मी आज आलोय हिंजवडी येथे एक असा प्रोजेक्ट घेऊन, जो एक ब्रँडेड डेव्हलपर आहे, असा ब्रँडेड डेव्हलपर आहे जो रिअल इस्टेट व्यवसायामध्ये गेले 150 वर्षापासून काम करतोय आणि त्याच प्रकारे 40 पेक्षा जास्त देशामध्ये त्याने ऑलरेडी प्रोजेक्ट आपले डिलिव्हर केलेले आहेत। तुम्ही ठाणे असेल, मुंबई असेल, बँगलोर असेल, देशामध्ये कुठेही जावा, एक पॅन इंडिया लेवलला काम करणारा एक ब्रँडेड डेव्हलपर। मी सांगतो ना, कसं असतं, आपण कोणताही प्रोजेक्ट जेव्हा फायनल करतो, जेव्हा आपण कोणता मग डेव्हलपरकडे व्हिजिट करतो, त्यावेळेला सर्वात पहिल्यांदा प्रश्न येतो की तो डेव्हलपर ती साईट, तो प्रोजेक्ट वेळेवरती डिलिव्हर करावा की नाही। मग तुम्ही त्यावेळी ब्रँड बघतात, तुम्ही त्यावेळी बघतात की तो डेव्हलपर किती विश्वासातला आहे, त्याने ऑलरेडी पहिला किती काम केलेलं आहे। येस, तर मी म्हटलं पुण्यामध्ये काम करावं तर अशा लोकांबरोबर काम करावं जे लोकांना त्यांच्या घराचं स्वप्नाचं घर पूर्ण करून देतील। एक प्रोजेक्ट असं काम करून अर्धवट करून थांबवणार नाही। त्यामुळे मी एक ब्रँडेड डेव्हलपर घेऊन आलोय हिंजवडी येते। तुम्हाला सांगतो, जो पुणे मुंबई बँगलोर हायवे पुणे जो त्या तिथून हा रोड 3-3.5 किलोमीटरवरती हा प्रोजेक्ट आहे। एकदम मध्यवर्ती केंद्रावरती ऑलरेडी फेज 1 डिलिव्हर केला आहे, म्हणजे तिथे लोक राहत आहेत, ऑलरेडी ओसी रिसोर्ट प्रोजेक्ट आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती डेव्हलपरने एक 10 एकरचा टाउनशिप प्रोजेक्ट आणला आहे। तो तुम्हाला मी आता जाऊन साईटवर दाखवतो की जेवढं काम चाललंय पुढच्या मार्च एप्रिल म्हणजे हिंजवडीमध्ये भरपूर प्रोजेक्ट चालू आहेत, पण परेशन वाईज बघायला गेलं तर कोणता डेव्हलपर सगळ्यात पहिल्यांदा परेशन देत असेल तर हा डेव्हलपर आहे। म्हणून तुम्हाला मी दाखवतो मार्च एप्रिलच्या 2025ला गेल्या पुढच्या 9 महिन्यामध्ये परेशन मिळणार आहे। आता तुम्हाला ही झाली लोकेशन माहिती, बिल्डर डेव्हलपरबद्दल माहिती। आता मी तुम्हाला ॲक्च्युअल साईटवर घेऊन जातो, साईट दाखवतो। त्यानंतर जो 2 BHKचा सॅम्पल फ्लॅट बनवला आहे, तुम्ही जर 2 BHK 3 BHK बघता लक्झरी सेगमेंटमधला प्रोजेक्ट, तर या प्रोजेक्टला या एकदा व्हिजिट करा, तुम्हाला नक्की कार्पेट आवडेल, प्राईस आवडेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण पहिला साईट बघूया, त्यानंतर तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवतो, चला। डेव्हलपरबद्दल तुम्हाला सांगितलं, लोकेशनबद्दल तुम्हाला सांगितलं, डेव्हलपरची हिस्ट्री सांगितली, डेव्हलपरचा ब्रँड केवढा मोठा ते सांगितलं। आता नीट समजून घ्या की मी तुम्हाला ॲक्च्युअल जिथं साईट चालू आहे तिकडे घेऊन आलोय, पण तत्पूर्वी काही गोष्टी दाखवण्या भाग होत्या मला, कारण की तुम्हाला समजलं पाहिजे डेव्हलपरने काय काम केलंय। येस, तुम्ही बघू शकता, तुम्हाला हे जे टावर दिसत आहेत माझ्या मागे, ऑलरेडी क्लस्टर 1 आहे, इथं लोक राहत आहेत, ओसी रिसोर्ट आहेत। तुम्ही बघू शकता डेव्हलपरचं काम बोलतो। मी तुम्हाला सांगितलं ना की एखाद्या प्रोजेक्टमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की त्या डेव्हलपरनी पहिला काय डिलिव्हर केलंय का, काय काम पूर्ण केलंय का। येस, हे जे तुम्ही बघितलंय क्लस्टर 1 ऑलरेडी डिलिव्हर्ड आहेत, लोक राहत आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला हे जे दिसतात या ब्राऊन कलरच्या बिल्डिंग दिसतात, याच्यामध्ये 10.5 एकरचा टाउनशिप प्रोजेक्ट आहे, 10.5 एकर। त्याच्यामध्ये फक्त 9 टावर आहेत आणि 9 टावरमध्ये 2 BHK 3 BHKची लक्झरीज इन्व्हेंटरी आहे। जर एका वर्षामध्ये परेशान बघताय की पुढील एप्रिल 2025 दरम्यान या बिल्डिंगमध्ये परेशान आहे। तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट परेशान, काही टावरला परेशान दिलेलं आहे, काही टावरचं एप्रिल 25च्या दरम्यान परेशान आहे। आणि तुम्हाला जर थोडंसं पेमेंटसाठी टाइम पिरियड पाहिजे, तुम्हाला जर 1 वर्ष अजून थांबवायचं असेल, 2026च्या दरम्यान परेशान आहे। असा टाउनशिप प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये ॲम्युनिटीज वगैरे सगळं आहे आणि असा ब्रँडेड डेव्हलपर। ही झाली लोकेशनबद्दल माहिती, प्रोजेक्टबद्दल माहिती। साईटवरती येऊन तुम्हाला साईट दाखवली, आता अंडर कन्स्ट्रक्शन काम चालू आहे, जास्त आतमध्ये जाऊन दाखवू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला बाहेरूनच दाखवतोय, पण तुम्हाला अंदाज आला असेल की डेव्हलपरचं काम काय। पुणे येथे हिंजवडी येथे एक IT सेक्टर जे मधील लोक जे काम करतात त्यांनी पहिला प्रायोरिटी या प्रोजेक्टला दिले, कारण की त्यांना इमिजिएटली परेशन पाहिजे। असे बरेचसे प्रोजेक्ट आहे हिंजवडीमध्ये, त्याचं परेशन तुम्हाला 2 वर्ष 3 वर्ष थांबावं लागतं, तिथे त्या डेव्हलपर मला 9 महिन्यामध्ये परेशन देतोय। चला, आता आपण 2 BHKचा कार्पेट किती आहे, प्राइस किती आहे, सॅम्पल फ्लॅट कसा आहे, बाल्कनी किती आहे, ते सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, बघत राहा, तुम्हाला सगळी माहिती देतो। चला बघूयात। तुम्हाला प्रोजेक्टबद्दल माहिती दिली, डेव्हलपरबद्दल माहिती दिली, त्यानंतर तुम्हाला साईटवर घेऊन गेलो, अंडर कन्स्ट्रक्शन साईट दाखवली, रेडी टू मूव्ह त्यांचे टावर ते दाखवले। आता तर तुम्हाला 2 BHK 3 BHKच्या सॅम्पल फ्लॅटबद्दल सांगणार आहे, ते समजून घ्या, बघून घ्या। तत्पूर्वी ही जागा बघा, ही तुम्हाला फॉरचा स्पेस दिला इथे। सुरुवातीला कोणताही व्यक्ती तुमच्या घरामध्ये जेव्हा एंटर करतो, झोमॅटोवाला असेल, स्विगीवाला असेल, काही पार्सल, तुमच्या हॉलची प्रायव्हसी तशीच राहते। तुम्ही त्याला इकडे काय घेऊन पार्सल देऊन तुला परत पाठवू शकता। तो आतमध्ये तुमच्या किचनमध्ये काय चाललंय, बेडरूमकडे काय चाललंय, तुमचं त्याकडे लक्ष राहत नाही। हा फॉरचा स्पेस वेगळा दिलेला आहे। या हॉल बघा किती स्पेशियस आहे,
2 BHK मध्ये याच्यामध्ये साधारणतः एक 700चा कार्पेट पासून तर 715 790चा कार्पेट सुद्धा अवेलेबल आहे। वेगवेगळे व्हेरियंट आहे, तुम्ही बघू शकता केवढा मोठा हॉल आहे, इथं डायनिंग सोफा सेट ठेवून एवढी जागा आहे। 700 कार्पेट पासून 790 कार्पेट पर्यंत 2 BHKचे व्हेरियंट अवेलेबल आहे। या साईडला किचन बघा, ते छान केलंय, डबल एल शेप मध्ये किचन आहे। या साईडला वॉशिंग मशीन साठी एरिया दिलेला आहे। प्राइस शेवटला सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बाल्कनी बघा, पुणेकरांचं एक म्हणजे आकर्षण असतं पुणेकरांना की बाल्कनीचं, हा गार्डन फ्लॅट याला बोलला जातो। 990च्या आसपास याचा कार्पेट पडतोय। याची प्राइस थोडी जास्त जाते, पण रेग्युलर तुम्हाला एक 6.9 फुटाची बाल्कनी रेग्युलर याच्यामध्ये येते। पण हे ऑड इव्हन मध्ये तुम्हाला गार्डन फ्लॅट पाहिजे असेल तर गार्डन फ्लॅट पण आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे कार्पेट आहेत। 3 BHK मध्ये, 2 BHK मध्ये, गार्डन फ्लॅट मध्ये, ऑड इव्हन मध्ये। या साईडला तुम्ही बघू शकता, या साईडला वॉश बेसिन दिलेलं आहे, हा कॉमन वॉशरूम आणि हा बेडरूम तुम्ही बघू शकता। 3 BHKचा फ्लॅट बनवला हा ऍक्च्युली, पण याच्यामध्ये मला 2 BHK समजावतो मी कशा पद्धतीने 2 BHK। या साईडला अजून एक बेडरूम बघू शकता तुम्ही, हा एक बेडरूम बघा, कॉमन बेडरूम, आणि हा अजून एक तुमचा मास्टर बेडरूम। अटॅच टॉयलेट दिले त्या साईडला, वॉर्डरोब साठी वेगळी जागा दिलेली आहे। तुम्ही जर 2 BHK बघाल तर तुम्ही जर हा बेडरूम जर मी थोडा स्किप केला, म्हणजे तुम्हाला इथे वॉल आली तर तुम्हाला लेआउट ऑलमोस्ट 2 BHK तसंच राहणार आहे। तुम्ही इथून बघू शकता असा हॉल, या साईडला इथे तुमचं वॉल राहील, इथे वॉल राहील, हॉल, हा बेडरूम आणि हा बेडरूम, 2 बेडरूम 2 BHK झाला तुमचा। 700 कार्पेट पासून वेगवेगळे व्हेरियंट आहे। तर त्याची प्राइस जर बघायला गेलं तर ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला हा जो फ्लॅट आहे हा तुम्हाला साधारणतः 2 BHK 90 लाखापासून 1 करोड पर्यंत 2 BHK मिळतोय। तिथेच तुम्हाला डेव्हलपर 3 BHK ची प्राइस एक 973 पासून 979 वेगवेगळे कार्पेट आहे। 3 BHK 1 करोड 30 लाखापासून प्राइस सुरू होते 3 BHK ची। 2 BHK ची प्राइस तुम्हाला परत एकदा सांगतो, निगोशिएबल आहे। फक्त एवढंच आहे, तुम्ही जर हिंजवडी परिसरामध्ये बघत असाल तर एक एक्झाम्पल तुम्हाला असं वाटत असेल की इथं प्राइस जास्त आहे, पण तुम्ही प्राइसवर फक्त जाऊ नका। एक एक्झाम्पल म्हणून तुम्ही मोबाईलचं उदाहरण घ्या। आपण जेव्हा आयफोन घेतो किंवा नॉर्मल एखादा अँड्रॉइड फोन घेतो, आपण क्वालिटी बघतो, तेव्हा तुम्ही बघत नाही की तुम्ही किती पैसे मोजताय, पण ती क्वालिटी महत्त्वाची असते, की त्या प्रोडक्टवरती विश्वास असतो। तसंच या बाबतीमध्ये हिंजवडीमध्ये तुम्हाला 70 लाखात पण 2 BHK मिळतील, पण 90 लाखामध्ये 2 BHK द्यायचं कारण काय आहे? डेव्हलपरचं काम बोलतंय, डेव्हलपर वेळेत डिलिव्हर करतोय, त्याचं परेशन लवकर मिळते। एप्रिल 2025चं परेशन मिळणार म्हणजे मिळणार। आणि हिंजवडीमध्ये तुम्हाला ऑलरेडी IT सेक्टर आहे, तुम्हाला ॲप्रिशिएशन चांगलं मिळते। तुम्ही जर NRI क्लायंट असाल, कुठे इन्व्हेस्टमेंट म्हणून जर घेतलात तर तुम्हाला ॲप्रिशिएशन चांगलं मिळणार येते। 2 BHK 90 लाखापासून 1 करोड पर्यंत आहे। त्याशिवाय 1 करोड 8 लाखापासून 1 करोड 30 लाख वेगवेगळे व्हेरियंट आहेत 3 BHKचे। तुम्ही एकदा साईट व्हिजिट करायला या, माझा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे। माझं ठाण्याला ऑफिस आहे, माझं डोंबिवलीला ऑफिस आहे, लवकरच पुण्यामध्ये पण चालू करतोय। मला तुम्ही चांगला रिस्पॉन्स द्या। तुमचे रिलेटिव्ह असतील, तुम्ही मित्रपरिवार असेल, कोणी प्रॉपर्टी घेणार असेल, त्यांना माझा नंबर शेअर करा। पुण्यामध्ये माझ्याकडे कोथरूड, हिंजवडी, तुमचं बानेर, रावेत, नंतर तुमचं कात्रज असेल, त्याच्याकडे हडपसर, मगरपट्टा, सगळीकडे वेगवेगळे ऑप्शन अवेलेबल आहेत। जसं तुमचा बजेट तसा मी तुम्हाला प्रोजेक्ट सांगू शकतो। चला तर मला कॉल करा आणि तुमच्या सोबत 2 BHK 3 BHK असं लक्झरी सेगमेंटमधल्या अशा टाउनशिप प्रोजेक्टमध्ये असा ब्रँड डेव्हलपरकडे बुक करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।